नमस्कार. मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर आज बघा मी आईकडे आले होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शेतामध्ये आलो आहोत. माझी बहीण, मी, भाची सकाळीच आम्ही शेतात आलो. तर तुम्हाला इथे दिसत असेल बघा, ही तांदूळ कुंद्रा भाजी आहे आणि ही नैसर्गिक पद्धतीने वाढलेली भाजी आहे, म्हणजे रानभाजी आहे. पावसाळ्यात मिळते, म्हणजे जास्त प्रमाणात पावसाळ्यात मिळते, हिवाळ्यातसुद्धा काही ठिकाणी ही उगवते भाजी. तर अशी या सोयाबीन पिकामध्येही खूप सारी भाजी आलेली आहे. तीच आता मी तोडून घेते, म्हणजे मी, माझी बहीण ही भाजी तोडून घेतो आणि घरी जाऊन याची छान साध्या सोप्या पद्धतीने, आपल्या गावरान पद्धतीने भाजी बनवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. किती सुंदर असं वातावरण आहे, तुम्ही पाहू शकता. हिरवगार असं या सोयाबीनमध्ये हळदसुद्धा लावलेली आहे बघा. आणि आम्ही दोघीजणी ही भाजी तोडून घेत आहोत. तर अगदी चविष्ट ही भाजी लागते. भाकरीसोबत अप्रतिम चवदार अशी ही भाजी लागते. नक्कीच तुम्ही भाकरीबरोबर ही खाऊन बघा. खूप छान अशी ही भाजी लागते. तर अशा पद्धतीने आता आपण ही पिशवी भरून तोडून घेणार आहोत. ही आपण जी रानातून भाजी आणलेली आहे तांदूळ कुंद्र्याची, ती स्वच्छ निवडून घेतली आणि 2-3 पाण्याने धुवूनसुद्धा घेतली आहे. आता यासाठी आपण या मिक्सरच्या जारमध्ये लसूण पाकळ्या टाकूयात 7-8 आणि 7-8 हिरवी मिरचीसुद्धा टाकू. याची आपल्याला पाणी न टाकता भरड करून घ्यायची आहे. जाडसर असं वाटून घेते. आता आपण ही मिरची वाटून घेतली आहे, मिरची आणि लसूण अशा पद्धतीने. आता आपण या कढईमध्ये तेल टाकून घेऊ आधी. आता या तेलामध्ये वाटलेली हिरवी मिरची आणि लसणची भरड टाकून घ्यायची. आता ही आपण तेलावरती भाजून घेणार आहोत, मिरची आणि लसणाची भरड. आता ही मिरची आणि लसूण छान भाजून झालंय. यामध्ये आपण हळद टाकूया. थोडीशी टाकायची, फार जास्त हळद टाकायची नाही. आणि त्याचप्रमाणे लाल मिरची पावडर थोडीशीच टाकते. इथे हिरवी मिरची आपण भरपूर घेतली आहे, त्यामुळे. आता ही तांदूळ कुंद्र्याची जी भाजी आपण धुवून घेतलेली आहे ती टाकायची. मिक्स करून घेऊ छानपैकी. ही आता कढई भरून वाटत आहे, पण शिजून न कमी होते बघा ही भाजी. म्हणजे कुठलीही पालेभाजी शिजून कमीच होते. आता ही व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊ. आणि कधी पण पालेभाज्या थोड्याशा परतून झाल्याच्या नंतर मीठ टाका. अंदाज आपल्याला व्यवस्थित येतो. नाहीतर मग कधी कधी मीठ जास्त होते ह्या पालेभाज्यांमध्ये. अशी व्यवस्थित परतून घेते 1-2-3 मिनटं. आता 2-3 मिनटं आपण ही भाजी शिजवून घेतल्याच्या नंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि या भाजीवरनं झाकण नाही ठेवायचं बघा. अशीच आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे भाजी. आता याला जे पाणी सुटलेलं आहे भाजीला, ते आपल्याला कोरडं करून घ्यायचं. आता
आता 2-3 मिनटं आपण ही भाजी छान अशी शिजवून घेतली आहे. यामधलं पाणी जे होतं बघा ते आटवून घेतलं आहे. आता ही भाजी आपण मस्त चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकतो. तर अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह.